फॉलो करायला सुरुवात करा. ठीक आहे. बरं, आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्याबद्दल आपण डिस्कस करणार किंवा त्याचे PYQs आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. बरं, ही आपण जी काय मीटिंग आहे ती सुद्धा रेकॉर्ड करते, म्हणजे समजा काही मिस झालं तुम्ही त्यानंतर चेकआउट करू शकता, तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये. चेक करा आणि कुठे डाऊट असेल तर मला विचारा नंतर. ओके. बरं, ठीक आहे. आपण काही IMP हिंटने आपण चालू करूया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणजे मी सगळे लिहित नाहीये. PYQ जे काही वाटतायत त्यावेळेला ते आपण बघूया. ठीक आहे. सगळे फॉर्म्युले आपण ते PYQ बघताना हळूहळू एक एक फॉर्म्युला येणारच आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जेव्हा स्वतःहून सेल्फ स्टडी करता तेव्हा ते फॉर्म्युले किंवा कन्सेप्ट क्लिअर करायचेच आहे. फक्त इथे थोडंसं रिव्हिजन होईल त्याचं. ओके. बरं. सगळ्यात पहिल्यांदा काही महत्वाच्या गोष्टी, ते म्हणजे स्ट्रेसचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? स्ट्रेसचा जनरली तो स्टँडर्ड 11 मध्ये होता. इट इज फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. आणि स्ट्रेनचा एक फॉर्म्युला होता, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ किंवा चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, हे स्ट्रेन झालं. ठीक आहे. सध्या ह्याची इथे गरज नाही आहे. हा फॉर्म्युला मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅपिलरीसाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्याला मध्ये येणार आहेत PYQ साठी, ते आपण थोडेसे आधीच बघूया, म्हणजे तुम्हाला PYQ लक्षात घ्यायला पटकन लक्षात येईल, वेळ नाही जाणार. ठीक आहे. तर कॅपिलरीसाठी तुम्हाला माहिती आहे की कॅपिलरीच्या आतमध्ये समजा हे वॉटर आहे इथे, आणि कॅपिलरी इन्सर्ट केली आपण, तर इथे जे काही लिक्विड लेवल राईज होतं इथे, हा जो H आहे, हा H या कॅपिलरीच्या रेडियसवर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो H इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R. हे रिलेशन, ह्याचा अर्थ काय होतो? H1R1 इज इक्वल टू H2R2. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की तेच जर हे इन टर्म्स ऑफ रेडियस झाला, रेडियसच्या टर्म मध्ये झाला, तेच जर आपण ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बद्दल विचार केला तर तोच फॉर्म्युला येतो, H1A1 इज इक्वल टू, सॉरी तो असा नाही येते, एक मिनिट हा, इथे A1 असं डायरेक्ट येत नाहीये. सो फॉर्म्युला विल बी H2H1. ओके. H2H1 इज इक्वल टू, आता इनव्हर्स रिलेशन आहे, स्क्वेअर रूट ऑफ A1A2 असं आहे. तेच जर मी एच H1 वरती लिहिलं, H1 अपॉन H2, रूट ऑफ A2 अपॉन A1. ओके. आता हे असं का? कारण एरियाचा फॉर्म्युला काय आहे? क्रॉस सेक्शनचा πr² आहे. बरोबर ना? एरियाचा फॉर्म्युला πr² आहे, म्हणजेच काय येणार? A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R², म्हणजेच रूट ऑफ A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R. हे रिलेशन आहे R आणि रूट Aचं. त्यामुळे जिकडे जिकडे आपला R1 आहे तिकडे तिकडे रूट ऑफ A1 होणार, जिकडे जिकडे R2 आहे तिकडे रूट ऑफ A2 होणार. ठीक आहे. हे फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे, एक तर इन टर्म्स ऑफ रेडियस वापरू शकतो किंवा इन टर्म्स ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, हाईट आणि एरियाचं रिलेशन. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपण यूज करू शकतो मध्ये, तो आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्माचा फॉर्म्युला काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितला होता? इट इज चार्ज पर युनिट एरिया. आणि शक्यतो तुमचा स्पेरिकल असेल, स्पेरिकल बबल असेल किंवा स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल, हा 4πr² आहे. 4πr². हे फक्त मी जस्ट सांगून ठेवतो तुम्हाला, मध्ये मध्ये आपल्याला यूज करायचे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक रिलेशन आहे, ते म्हणजे Hचा फॉर्म्युला फॉर कॅपिलरी 2T cos θ अपॉन R ρg, वेर R इज वॉट? रेडियस. ठीक आहे. समजा मी इथे कॅपिलरी काढली, लक्ष द्या मी आता काय सांगतो. समजा मी इथे कॅपिलरी काढली एक अशी, हे कॅपिलरी ड्रॉ केली मी. ठीक आहे. त्याचं रेडियस समजा कॅपिटल R. मग तेव्हा फॉर्म्युला काय होणार? H इज इक्वल टू, म्हणजे इथे जे लिक्विड लेवल वाढणार आहे आतमध्ये, कॅपिलरी पाण्याच्या आतमध्ये, असं इमॅजिन करा. ठीक आहे. सो H इज इक्वल टू 2T cos θ अपॉन R ρg होणार. त्याच जागी जर मी समजा एखादी अजून एक ऑब्जेक्ट टाकलं, सर्क्युलर ऑब्जेक्ट, त्याच कॅपिलरीमध्ये, तर ह्या कॅपिलरीचा जो मोठी कॅपिलरी, त्याचा इफेक्टिव्ह एरिया कमी होणार. म्हणजे ह्या छोट्या ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे, ही कॅपिलरी नाही आहे.
त्या ऑब्जेक्टचा स्वतःचा रेडियस आहे समजा स्मॉल आर, आणि जी कॅपिलरी त्याचा रेडियस आहे आर. बरोबर आहे. म्हणजेच ओव्हरऑल ह्या इफेक्टिव्ह कॅपिलरीचा रेडियस किती झाला आता, आर मायनस आर झाला. मग त्याच्यामध्ये जे पाणी वर चढणार आहे ह्या राहिलेल्या पार्टमध्ये, त्याच्यामध्ये जो आर आहे तिकडे आता आरच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, त्या ज्या आरच्या जागी आपल्याला घ्यायचं आर मायनस आर. हे लक्षात ठेवा. कधी कधी असं येतं की कॅपिलरीच्या आतमध्ये वायर टाकली आपण, त्या वायरचा रेडियस आर आहे, तर मग किती हाईट राईज होणार, तर तेव्हा तुम्हाला हाईटचा फॉर्म्युला घेताना इथे आर मायनस आर पकडायचा. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहेत, मध्ये मध्ये तुम्हाला मी सांगतोय. त्याच्यानंतर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल टू एफ अपॉन एल आहे. पण जर एखादा ओपन रिंग असेल, ओपन फ्रेम असेल, अशी ओपन फ्रेम, आणि त्याच्यामध्ये जर फिल्म फॉर्म होत असेल, तर शक्यतो आपण काय घेतो, टी इज इक्वल टू एफ अपॉन 2L घेतो. म्हणजे सरफेस टेन्शनचा फोर्स काय येणार, टी इंटू 2L. कधी, जेव्हा अशी रिंग असेल, त्या रिंगच्या आतमध्ये जर एखादी फिल्म तयार झाली वॉटरची, किंवा असं फ्रेम असेल तर. नॉर्मल जर वॉटर सरफेस असेल असा, इथे वॉटर सरफेस असेल, तेव्हा लेंथ घेताना एलच घ्यायची. ठीक आहे. तेच जर आपण कॅपिलरीच्या बाबतीत बघितलं, सरफेस टेन्शनचा फोर्स, म्हणजे इथे समजा हाईट एवढी राईज झाली हे सगळं आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये पाणी आहे इथे, आणि इथे पाणी आहे, आणि इथे पण आतमध्ये पाणी आहे. याच्यावर जो फोर्स काम करतो हा टी, आणि त्याला अपोजिंग फोर्स हा एफ, हा हा टी डॅश म्हणतो. ठीक आहे. मग तो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे, तो काय आहे, एफ अपॉन सरकमफरन्स असा आहे तो. कारण एका पॉइंटवर फोर्स आहे एफ, माझे टोटल पॉईंट किती आहे, तर टोटल सरकमफरन्स आहे. म्हणून टोटल सरफेस टेन्शन किती आहे, F/2π. मग फोर्सचा फॉर्म्युला काय येणार, कॅपिलरीच्या प्रत्येक पॉइंटवर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, T × 2πr. ओके. फक्त मी काही गोष्टी तुम्हाला आधीच रिवाइज करून घेतोय. त्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे एफ्लक्स. एफ्लक्स म्हणजेच समजा एखादी टाकी आहे पाण्याची, किंवा कंटेनर आहे, आणि हे पाणी भरलेलं आहे इथे. ठीक आहे. त्याला एक छोटासा होल आपण केला इथे, तर पाणी बाहेर पडणार नाही ते असं. बरोबर. मग तो होल सरफेस पासून किती हाईटवर आहे त्यावर डिपेंड आहे, की हे जे बाहेर बाहेर पडतं त्याची वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, √2gh. हे जे पाणी बाहेर पडतं त्याला काय म्हणतो आपण, एफ्लक्स. त्याच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, √2gh. तर याची इज अ हाईट फ्रॉम द गिवन होल टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. ठीक आहे. बरं, दुसरी गोष्ट, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. म्हणजे समजा पाईप घेतला आपण, आणि त्याच्यामध्ये लिक्विड एंटर करत आहे, तर जेवढं लिक्विडचं व्हॉल्यूम आतमध्ये जात आहे, एरिया इंटू वेलॉसिटी, तेवढंच एरिया इंटू वेलॉसिटी इथे बाहेर पडणार आहे. एरिया इंटू वेलॉसिटी, इथे A1 V1 आहे, इथे A2 V2. म्हणजे जेवढं जेवढं व्हॉल्यूम, ज्या स्पीडने व्हॉल्यूम इथे आतमध्ये जाते, त्या स्पीडने व्हॉल्यूम बाहेर पडते. म्हणजे व्हॉल्यूम रेट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि त्याच कंटिन्युटी इक्वेशनचा दुसरा फॉर्मॅट काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा, आणि इथे असलेली पाण्याची वेलॉसिटी V1, आणि इथे बाहेर पडताना एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे A2, आणि बाहेर पडताना पाण्याची वेलॉसिटी V2. हे नेहमी काय असतं, सेम असतं. इथे हा जो V आहे तो व्हॉल्यूम नाही आहे, तो वेलॉसिटी आहे, एरिया आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला इथे सुद्धा यूज होणार आहे. जेवढं पाणी इथे आतमध्ये येणार आहे, तेवढंच पाणी इथे बाहेर पडणार आहे. हे फॉर्म्युला आपण कुठेतरी इथे यूज करणार आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा. ठीक आहे. लक्षात येतं काय काय सांगतो मी ते. येस सर. बरं, ठीक आहे. आता आपण ऍक्च्युली MCQ ला थोडंसं सुरुवात करूया. MCQ ला सुरुवात करतो. ओके. पहिला MCQ PYQs मध्ये जातो आपण. हम्म? शक्यतो जेवढे जमेल तेवढे जास्त जास्त घ्यायचा आपण प्रयत्न करणार. ओके. पहिलं काय लिहिलं बघा, दिसतंय तुम्हाला, मी थोडं झूम करतो. दिसतंय आता क्लिअर? ओके. काय लिहिलंय, विथ अन इन्क्रीज इन द टेम्परेचर, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड
तर इथे सरळ सरळ रिलेशन आहे, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड डिपेंड्स ऑन टेम्परेचर, बट व्हॉट इज ऍक्च्युअल डिपेंडन्स? बघा, सरफेस टेन्शन काय होणार? टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होणार, लक्षात ठेवा. एक्सेप्ट कोणते ऑब्जेक्ट? एक्सेप्ट हे दिले ते, एक्सेप्ट मोल्टन कॅडमियम अँड कॉपर. म्हणजे मोल्टन कॅडमियम अँड कॉपर जर सोडलं तर बाकी कुठल्याही लिक्विडचं टेम्परेचर वाढवल्यावर सरफेस टेन्शन काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, हे रिलेशन आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. म्हणजे आन्सर काय येणार ते? इट विल डिक्रीज. कळलंय तुम्हाला हे? हो सर. बरं, ठीक आहे, पुढे. एक मिनिट हा, जॉईन झाला अजून जरा बघू दे मला. बरं, ठीक आहे. Next, the velocity of water in river is 9 kilometer per hour of the upper surface. The river is 10 meter deep. If the coefficient of viscosity of water is 10 raised to minus 2 poise, then the shearing stress between the horizontal layers of water is. पुन्हा वाचतो बघा. The velocity of water in the river is 9 kilometer per hour of the upper surface. म्हणजे काय? समजा इथे पाणी फ्लो होत आहे, वॉटर रिव्हर आहे, हा, त्याची ही वरची लेवल लेवल आहे. याचा स्पीड किती आहे? 9 किलोमीटर पर आवर आहे स्पीड. ठीक आहे, बरं. वॉटर जो आहे त्या रिव्हरची डेप्थ किती आहे? डेप्थ किती खोल आहे ही? 10 मीटर दिल्या बघा. काय दिलं आहे? 10 मीटर डीप. इफ द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ वॉटर इज 10 to -2 पॉइंट. म्हणजे आता प्रत्येक लिक्विडचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असते इटा, हे किती आहे? 10 to -2 पॉइंट. इट इज अ स्टँडर्ड युनिट. ठीक आहे, देन व्हॉट यू हॅव टू फाइंड? शेअरिंग स्ट्रेस बिटवीन द हॉरिझॉन्टल लेयर्स ऑफ वॉटर इज. तर मला सांगा, ही एक लेयर आहे, ही दुसरी लेयर आहे, ही तिसरी लेयर आहे. मग ह्या लेयर एकमेकांमध्ये फ्रिक्शन शो करतात, म्हणजे विस्कॉसिटी आहे, बरोबर. म्हणजे ह्या लेअरचा फोर्स आहे. पुन्हा सांगतो मी, ह्या लेअरचा फोर्स आहे. उदाहरणार्थ आपण शेअरिंग स्ट्रेस शिकताना बघितलं होतं. समजा जेलीला एक क्यूब आहे, तर त्याच्या अप्पर सरफेसवर फोर्स अप्लाय केल्यावर हा पार्ट जो आहे तो शिफ्ट होतो थोडासा, असा शिफ्ट होतो ना पार्ट, तो असा पुढे जातो अप्पर लेअरवर अप्लाय केल्यावर. सिमिलरली ही लेअर याच्यावर फोर्स अप्लाय करते, त्यामुळे त्या दोघांमध्ये शेअरिंग स्ट्रेस सुद्धा आहे. मी शेअरिंग स्ट्रेसचा मगाशी फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू वॉट? एफ अपॉन एरिया. शेअरिंग स्ट्रेस म्हणजे आपल्याला काय काढायचं आता? एफ अपॉन एरिया काढायचं. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये जो काही बॉटम आहे आणि जे काही अप्पर आहे, जसं जसं आपण वर जातो तसं वेलॉसिटी वाढत जाते. वेलॉसिटी डिस्टन्सनुसार जे चेंज होते त्याला आपण डीबी अपॉन डीएक्स म्हणतो, वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, मग ह्या गोष्टीसाठी आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे ना, त्या फॉर्म्युलानुसार काय येतं? एफ इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू डीबी अपॉन डीएक्स. मला वाटतं हा फॉर्म्युला तुम्हाला वेल नोन आहे. मला वाटतं हाच फॉर्म्युला इथे बेस्ट राहील ना. सगळ्या टर्म्स ह्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. पण आपल्याला जर एफ अपॉन ए काढायचं असेल तर इथे बघा, एफ अपॉन ए आपल्याला मिळत आहे इटा इंटू डीबी अपॉन डीएक्स. इटाची व्हॅल्यू दिली आणि डीबी अपॉन डीएक्स म्हणजेच काय तुमचं? इथे तुम्ही डायरेक्टली व्ही अपॉन एक्स घेऊ शकता. डीबी अपॉन डीएक्स जागी व्ही किती अपर लेअरचा? 9 किलोमीटर पर आवर. आणि एक्स किती आहे? डिस्टन्स किती आहे बॉटम लेअर पासून अप्पर लेअरची? 10 मीटर. तुमच्या फॉर्म्युलानुसार काय येणार ते? एफ अपॉन ए इज इक्वल टू 10 to -2 इंटू वेलॉसिटी किती आहे? 9 किलोमीटर पर आवर आहे, बरोबर ना. वेलॉसिटी आहे 9 किलोमीटर पर आवर. मग किलोमीटर पर आवरला कन्वर्ट करायचं असेल तर 5/18 ने मल्टिप्लाय करतो आपण. माहिती आहे ना तुम्हाला हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला. ठीक आहे, आणि मग हे झालं वेलॉसिटी ग्रेडियंट. सॉरी, ही वेलॉसिटी आहे, डिस्टन्स 10 आहे, बरोबर. मग सॉल्व्ह करून जे आन्सर आलं ते तुमचं फायनल आन्सर आहे, बरोबर ना.
आता 9 1 जा 9, 9 2 जा 18, म्हणजे काय राहिला आता हा 10 वरती गेला 10⁻³ झाला. हा -2 आणि हा 10 आहे म्हणजे -3. आणि किती आलं 5/2, म्हणजे किती आलं 2.5 इंटू 10⁻³ आता पॉईज हा एसआय युनिट आहे. आपण बघूया आन्सर किती येणार ते. तर इथे 2.5 इंटू 10⁻³ घेऊ शकतो किंवा 0.25 इंटू 10⁻² घेऊ शकतो. आन्सर काय राहील? हे येतं ना इथे आन्सर, कळतंय का? येस सर. जाऊया पुढे आपण. ओके, पुढे नेक्स्ट बघा टर्म, नीट लक्षात घ्यायचं. A small metal ball of mass m is dropped in a liquid contained in a vessel. Attains a terminal velocity v. What is terminal velocity? जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये पाणी आहे, लिक्विड आहे, त्याच्यामध्ये आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा खाली सोडतो तेव्हा खाली जाताना त्याची वेलॉसिटी वाढत जाते आतमध्ये आल्यावर, पण एका लेवल नंतर त्याची वेलॉसिटी झिरो होत नाही, वेलॉसिटी कॉन्स्टंट होते. बघा मी काय सांगितलं, आतमध्ये जेव्हा तो खाली खाली येतो, बॉल बॉल आतमध्ये पडल्यावर खाली खाली जाताना त्याची वेलॉसिटी वाढत जाते, पण एका लेवल नंतर वेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट होते. आणि त्या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे, आणि त्याचा फॉर्म्युला आहे बघा टर्मिनल वेलॉसिटीचा, v इज इक्वल टू 2/9 समथिंग आहे बघा, रूट ऑफ समथिंग आहे ना. ठीक आहे, मग आता आपल्याला काय दिलंय की हा जो बॉल आहे सुरुवातीला ड्रॉप होतोय, तर त्याचा मास किती एम आहे, बरोबर. तेच इथपर्यंत आपल्याला तेच कळलं. पुढे काय सांगतात बघा, अटेन्स टर्मिनल वेलोसिटी v इफ अ मेटल बॉल ऑफ सेम मटेरियल बट ऑफ मास 8m. आता जे मास आहे, हा बॉल जो आहे तो सेम मटेरियलचा पण त्याचा मास 8 टाइम्स झालाय. तर मग काय विचारलंय, देन द टर्मिनल वेलोसिटी विल बी. आता वेलोसिटी मग 4 टाइम्स होईल, 2 टाइम्स होईल की 8 टाइम्स होईल की आहे तेवढीच राहील. तर टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण बघूया. काय फॉर्म्युला कोण सांगेल टर्मिनल वेलोसिटीचा, कोणाला आठवत आहे? 2/9 रूट ऑफ सिग्मा मायनस रो, बरोबर ना. त्याच्यामध्ये एम हा टर्म आहे का रे, टर्मिनल वेलोसिटीच्या फॉर्म्युलामध्ये एम हा टर्म आहे का बघा, तुम्हाला आठवतंय का? माझ्या मते तो एम हा टर्म नाही आहे टर्मिनल वेलोसिटीमध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एम ही टर्म नाही आहे टर्मिनल वेलोसिटीमध्ये. म्हणजेच अर्थ काय झाला, एम हा वेलोसिटीवर, सॉरी वेलोसिटी ही एम वर डिपेंड नाही. ठीक आहे, म्हणजे जर तुमचं वेलोसिटी एम वर डिपेंड नसेल तर तुमचा मास एम असू दे किंवा 8m असू दे, वेलोसिटी तेवढीच राहणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, व्ही येणार आहे. बिकॉज रिझन इज व्हॉट, रिझन काय सांगितलं मी, टर्मिनल वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द बॉल. ठीक आहे, सो ते 8 टाइम्स असू दे नाही तर 2 टाइम्स असू दे किंवा 1 टाइम असू दे, वेलोसिटी विल रिमेन सेम. हे फॅक्टर आठवतात ना तुम्हाला टर्मिनल वेलोसिटीचे? बरं पुढे, बरं तर हे सम सांगायच्या आधी मला थोडंसं काही डिस्कस करायचं, काही फॉर्म्युला बघा, तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा. कुलम्स लॉचा फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? 1/4πε0 आहे, Q1 Q2/r² आहे, बरोबर ना. त्याचा अर्थ मी जर नीट विचार केला, लक्ष द्या मी काय सांगतो, Q1 Q2 मी असंच ठेवलं, ε0 ठेवलं, आणि इथे मी बाहेर ठेवलं 4πr². मग आता मी चार्ज समजा असा स्पेरिकल चार्ज आहे, ओके. या 4πr² आपण ए बोलू शकतो, म्हणजे काय फॉर्म्युला आला, Q1 Q2/ε0 ए आला. ठीक आहे, आणि समजा दुसरा एक चार्ज आहे सेम एरियाचा, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा हा चार्ज आहे, आणि त्या चार्ज साठी एक थोडस आपण रेडियस वाढवली, याची थोडीशी रेडियस वाढवली, एकदम इन्फायनिटेसिमल, जसं आपण लॅपलॉस लॉ मध्ये बघ, इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशरचं जे काही डेरिवेशन आहे, PI - PO इज इक्वल टू 2T/r. हे करताना जेव्हा ह्याचा रेडियस वाढवली असं अज्युम करतो डेल्टा आरने,
तेव्हा फोर्स सेम राहिला असं अज्युम करतो ना आपण. मग तेच समजा पद्धत आहे की स्पेरिकल चार्ज आणि त्याचा रेडियस समजा वाढवतोय, फोर्स सेम ठेवतोय, म्हणजे इथे काय होणार आहे, दोन्ही जे स्पिअर आहेत म्हणजे आधीचा स्पिअर आणि नंतर स्पिअर दोघांवर चार्ज सेम आहे. म्हणजे चार्ज पण सेम झाल्यामुळे इथे काय झाला, Q1 Q2 ऐवजी क्यू स्क्वेअर झाला, एप्सिलॉन झिरो आला आणि इथे ए आला. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय झाला, म्हणजे समजा एखादा सोप बबल आहे. ओके, सोप बबल आहे आणि त्याला चार्ज इंड्यूस केलाय मी, समजा चार्ज इंड्यूस केलाय, तर त्याच्यावर जो फोर्स आहे आतमध्ये एक्सिस फोर्स आहे, कळतंय ना मला, एक्सिस फोर्स, त्याचा फॉर्म्युला काय येणार, क्यू स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन झिरो आहे, वेअर क्यू इज वॉट, चार्ज ऑन दिस सोप बबल. हे थोडंसं इमॅजिनेटिव्ह पार्ट आहे. इथे आपण लिक्विडचा घेतो, इथे आपण चार्जचा घेतोय. ठीक आहे, फोर्सचा फॉर्म्युला कुलम्बनुसार हा आला. पण ते जे चार्ज आहेत, ते चार्ज आहे तो फरक पडतोय, तो जास्त फरक नाही पडत आहे. म्हणजे समजा हा चार्ज आहे, आपण त्याचे रेडियस वाढवला तर चार्ज सेम राहणार आहे. म्हणजे Q1 Q2 चा अर्थ क्यू आणि क्यू झाला म्हणजे क्यू स्क्वेअर झाला, 4πr² त्याचा एरिया, सरफेस एरिया झाला, आणि एप्सिलॉन झिरो तसंच ठेवला. दिस इज अ फोर्स इज इक्वल टू क्यू स्क्वेअर अपॉन ए. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, समजा मी एरियाने डिवाइड केला, तर मी इथे अजून एक एरिया येणार. मी फक्त तुम्हाला सांगतोय काय काय करतोय ते. ठीक आहे, मग एफ अपॉन एरिया जो आहे, फोर्स अपॉन एरिया, म्हणजे ह्या चार्जला जर मी समजा मला थोडंसं व्हॉल्यूम वाढवायचं आहे, थोडं फुगवायचं आहे ह्या चार्जला. ठीक आहे, तर मग फॉर्म्युला फोर्स अपॉन एरियाचा काय येतोय, क्यू स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन झिरो इंटू ए स्क्वेअर झालं. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू क्यू अपॉन ए. मग त्याचा स्क्वेअर केला तर काय येतं, क्यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर येत आहे. म्हणजेच तुमचा हा फॅक्टर काय झाला, इट इज क्यू स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन झिरो झाला. बरोबर, काय डाऊट आहे ह्याच्यामध्ये, काय सांगतो त्याला. फक्त मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतोय की हा जो सोप्स बबल आहे त्याच्यावर समजा फोर्स, सॉरी, चार्ज इंड्यूस केला आणि त्याला आपण इनसाइड आणि आउटसाइड प्रेशर बद्दल बोललो, तर काय ह्याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे, मग आता आपल्याला सम बघायचं एक्झॅक्टली काय केलंय. बघा नीट लक्ष द्या. In air, a charged soap bubble of radius r is in the equilibrium having outside and inside pressures being equal. आता being equal म्हटलं तरी ते एक्झॅक्टली इक्वल नाही पकडायचे, कारण ते सोप बबल आहे. तर चार्ज ऑन द ड्रॉप इज डॅश डॅश. आता चार्ज किती ते विचारले आहे. आता चार्ज काढताना बघा काय काय फॅक्टर आहेत. इथे एप्सिलॉन झिरो दिसतोय तुम्हाला, इथे तुम्हाला 6 दिसतोय, इथे तुम्हाला सरफेस टेन्शन दिसतंय, बरोबर ना. मग तुम्हाला कुठेतरी दोन गोष्टीची सांगड घालायची आहे. कोणत्या दोन गोष्टी, एक चार्ज हे कन्सेप्ट आणि दुसरी कन्सेप्ट आहे सरफेस टेन्शन. या दोघांची सांगड घालायची. ठीक आहे, मग आता जर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा स्पेरिकल चार्ज आहे, सोप बबल चार्ज आहे, म्हणजे त्याच्यावर चार्ज आहे. तर चार्ज ही कन्सेप्ट बाजूला ठेवली आणि ह्याच्या आतमध्ये इनसाइड आणि आउटसाइड प्रेशरचा जर मी प्रेशर डिफरन्स काढला, तर प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला काय येतो, डेल्टा पी इज इक्वल टू 4T अपॉन आर. आता 4T का घ्यायचा, कारण सोप बबल आहे. आता डेल्टा पी म्हणजेच प्रेशर झाला ना, इनडायरेक्टली चेंज इन प्रेशर म्हणजे इनडायरेक्टली प्रेशर आहे. हा प्रेशरचा फॉर्म्युला काय येतो, प्रेशरचा फॉर्म्युला येतो फोर्स अपॉन एरिया, म्हणजे 4T अपॉन आर झालं. आणि इथे आपण फोर्स अपॉन एरियाचा एक कन्सेप्ट तयार केली आहे, त्याचा फॉर्म्युला काय मिळालाय, क्यू स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन झिरो मिळालाय. मग ह्या दोघांना जर कुठे इक्वेट केलं आपण, हा चार्ज नुसार म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकच्या कन्सेप्टनुसार आहे, आणि हे कुठल्या कन्सेप्टनुसार, सरफेस टेन्शनच्या कन्सेप्टनुसार. तर मग दोघांना इक्वेट केलं तर मग ह्या दोन गोष्टी आपल्याला सोल्युशन मध्ये दिसतात, त्याप्रमाणे रिलेट करता येईल. सोल्युशन मध्ये तुम्हाला एप्सिलॉन झिरो पण दिसतोय, जे की इलेक्ट्रोस्टॅटिक्सची टर्म आहे, आणि सरफेस टेन्शनची टर्म टी दिसते. दोघांना इक्वेट करायसाठी आपल्याला ह्या दोन गोष्टीची विचार करायचा आहे. कोणता, फोर्स अपॉन एरिया बाय सरफेस टेन्शन, अँड दिस इज फोर्स अपॉन एरिया बाय व्हॉट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, आता हा रेडीमेड फॉर्म्युला लक्षात ठेवा. माझ्या मते इथे थोडंसं एक फॅक्टर माझ्याकडे राहिलं आहे, बघूया आपण सोल्युशन.
बरं, इथे एक माझ्याकडनं एक थोडंसं मिस्टेक आहे. ते 2 ε0 आहे. तुम्ही बायहार्ट केलं तरी चालेल. हा फॉर्म्युला तुम्ही बायहार्ट करा. फोर्स पर युनिट एरिया ड्यू टू चार्जेस सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 ε0, वेर सिग्मा इज वॉट सरफेस चार्ज डेन्सिटी. ठीक आहे, इट इज सरफेस चार्ज डेन्सिटी अपॉन 0. इथे काहीतरी मिस्टेक झाली माझ्याकडनं सांगताना, म्हणजे मिस्टेक म्हणजे टू फॅक्टर कुठेतरी मिस आउट होतोय, तो लक्षात येईलच. ठीक आहे, तर मग असा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला रेडीमेड आहे. आणि एक्सिस प्रेशरचा फॉर्म्युला तुम्ही असं एक्सिस प्रेशर का घ्यायचं, कारण त्याने प्रेशर इक्वल सांगितले, इनसाइड आणि आउटसाइड प्रेशर इक्वल सांगितले. आता प्रेशर इक्वल म्हणताना तसं इक्वल नाही घेता येते, कारण जरी आपण बघितलं तरी सोप बबल आहे, तर प्रेशर इक्वल नसतात कधी. तर तो सोप बबल इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणून ते प्रेशर इक्वल आहे असं अज्युम केलंय. म्हणजे जो डिफरन्स आहे इनसाइड आणि आउटसाइड प्रेशरचा डिफरन्स तो खूप स्मॉल आहे असं अज्युम करूया आपण. ठीक आहे, त्यामुळे जरी ते इक्वल म्हटलं तरी तुम्हाला सोप बबल असल्यामुळे आणि इक्विलिब्रियम असल्यामुळे, सॉरी इक्विलिब्रियम असल्यामुळे ते इक्वल बोलतायत, पण सोप बबल असल्यामुळे इनसाइड आउटसाइड प्रेशरचा डिफरन्स आहे तो इथे असाच घ्यायचा आहे तुम्हाला. पण एक्सिस प्रेशरचा फॉर्म्युला आहे 40/R. आणि इथे फोर्स पॉइंट एरिया, म्हणजे फोर्स पॉइंट एरिया म्हणजे पण प्रेशर असतं आणि एक्सिस प्रेशर म्हणजे पण प्रेशर आहे, म्हणजे दोन इक्वेट झाले. दोघांना इक्वेट केलं, आन्सर काय मिळतं, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 8 ε0 T/R. आपला सिग्मा विचारलाय की चार्ज विचारलाय, चार्ज विचारलाय. मग सिग्माची व्हॅल्यू काय आहे, चार्ज अपॉन एरिया. मग इथे टाकलाय आपण चार्ज अपॉन एरिया. सिग्माची व्हॅल्यू किती आहे, चार्ज अपॉन एरिया तिथे टाकली आहे. म्हणजे सर्व सॉल्व्ह करून 4πr² तिकडे गेले, तुम्हाला आन्सर मिळालाय. Q इज इक्वल टू 4πr² रूट ऑफ 8 ε0 T/R. तुम्हाला हे थोडंसं कॅल्क्युलेशन पार्ट जास्त आहे ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या MCQ मध्ये. कॅल्क्युलेशन पार्ट जास्त आहे, मी पुन्हा दाखवतो तुम्हाला, बघा शेअर करतो मी, कसं विचार करता गोष्टीवर. बरं, मीटिंग एंड झाल्यावर पुन्हा जॉईन करायचं आहे. बघून घ्या ते सोल्युशन, बघून घ्या. रेडीमेड फॉर्म्युला कसा आहे ते तुम्हाला आयडिया दिलेली आहे. जे तुम्ही करताय काल सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टीची रिव्हिजन पण झाली पाहिजे. म्हणजे आज समजा आपण एक व्हिडिओ बघितले, MCQs बघितले, जे काय कराल त्याची तुम्हाला ऍट द एंड ऑफ डे रिव्हिजन करायची आहे कंपल्सरी, तरच तुम्ही केलेल्या गोष्टीचा फायदा होईल. जर रिव्हिजन नाही केली, असंच तुम्ही सोडून दिलं, लेट इट बी, एक्झामच्या वेळेला बघू किंवा मॉक टेस्टच्या वेळेला बघू, तर तुम्हाला त्यावेळेला क्लिक होणार नाही. मला आज जे शिकले त्याचे आज किंवा उद्या रिव्हिजन करायची, जे अर्धा तास काढून 15-20 मिनिटं काढा, पण काढा, तरच तुम्ही जे शिकताय त्याचं तुमचं नॉलेजमध्ये ऍड ऑन होत जाईल. अदरवाईज तुमचा तो वेळ पण फुकट झाला आणि तुम्हाला ते आठवणार पण नाही नंतर. बरं, जाऊया पुढे आता. यस सर. ठीक आहे, पुढे पुढे आहे दुसरा पुढचा MCQ. Liquid rises to height of 1.8 centimeter in a glass of capillary A and another glass of capillary B having diameter 90% of the capillary A. म्हणजे ए कॅपिलरी मध्ये 1.8 सेंटीमीटर एवढं लिक्विड वर चढत आहे. दुसरी जी कॅपिलरी आहे तिचं रेडियस डायमीटर जे आहे ते 90%, कोणाच्या 90%, ए या कॅपिलरी पेक्षा 10%ने कमी आहे, म्हणजे 90%. मग दुसऱ्या द राईज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी बी, म्हणजे दुसऱ्या कॅपिलरी मध्ये किती राईज होईल ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे हाईट आणि डायमीटरचं रिलेशन आहे ना, मग काय रिलेशन येईल बघा जरा. आपण काय बघतो रिलेशन, H इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R. मग आता आर म्हटल्यावर इथे जर डायमीटर घेतलं तर रिलेशन सेमच लागणार, डी, बिकॉज रेडियस अँड डायमीटर हा डायरेक्टली प्रपोर्शनल. फक्त इथे फॉर्म्युला असा आहे की रेडियस इज इक्वल टू D/2, पण 2 हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल, सो हाईट इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी. ठीक आहे, मग इनिशियली डायमीटर समजा D1 आहे किंवा DA आहे, एरिया ए कॅपिलरीचा, म्हणजे कॅपिलरी ए आहे त्याचं डायमीटर आहे DA, आणि दुसरी कॅपिलरीचं डायमीटर थोडं कमी आहे, 90% आहे. कोणाच्या एरिया डायमीटर ऑफ ए कॅपिलरी हा DB झाला. मग आपल्याला इथे जी हाईट, म्हणजे इथे जे पाणी वाढत आहे हे हे 1.8 दिलंय, मग ह्याच्यामध्ये किती पाणी वाढेल सेम सगळं ठेवून, हे H2 किती आहे ते काढायचं. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग आता मी काय सांगतो बघा, HA/H, समजा HB/HA असं काढू आपण, इज इक्वल टू DA
अपॉन डीबी, बरोबर. आता डीबीचं जे डायमीटर आहे ते 90% आहे. 90% म्हणजे काय, 90/100 इंटू डी ए. डी ए कॅन्सल, बरोबर ना. च्या 90% म्हणजे 90/100 इंटू डीबी. सो फॉर्म्युला काय होणार, तो इक्वल टू 100 उलटा होणार, मग 90/100 100/90 होईल. आणि तुमचं इथे HB/HA आहे, म्हणजे HB हा 0 0 कॅन्सल, म्हणजे काय आला, HB इज इक्वल टू 10/9 इंटू 1.8. ठीक आहे. आता 1.8 न्यायला तर मल्टिप्लाय केलं तर 18 झाले, म्हणजे किती आलं, 2. HB किती यायला पाहिजे, 2 मीटर यायला पाहिजे, कारण तुमचं हे 1.8 मीटर होता ना. हे कुठे गेलं, हे 1.8 मीटर होता कधी, हाईट इन कॅपिलरी ए. तुमचा आन्सर ह्याच्यामध्ये बघा दिलंय का, आहे बघा, नीट समजून घ्या. वाचा तुम्ही MCQ वाचा, नीट समजून घ्या. सॉरी, सेंटीमीटर आहे ना. हा, सेंटीमीटर टू सेंटीमीटर, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. थोडं लक्ष देत जा. माझ्याकडनं राहिलं आता सेंटीमीटरकडे थोडंसं फोकस नाही केला, पण ठीक आहे. फॉर्च्युनेटली सेंटीमीटरचा आन्सर सेंटीमीटरमध्ये दिले, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग मी आठवण करतो, मीटिंग एंड झाल्यावर मला जॉईन करायचं आहे. कदाचित ते 10 मिनिटं डिले होतं. आपण जे झूम मीटिंग घेते ते आपलं पेड व्हर्जन नाही आहे, फ्री व्हर्जन आहे, त्यामुळे ते 10 मिनिटाचा थोडासा गॅप ठेवतात दुसऱ्या मीटिंग चालू करायला. ओके. बरं, पुढे बघा, त्याचा आन्सर पण बघून घ्या एकदा. ठीक आहे ना. जाऊया पुढे. ओके आहे का. हाँ सर. बरं, पुढे. आता जरा थोडस ह्या समला वेळ लागला ना, तर आपण थोडंसं ह्या मीटिंग मध्ये नाही घेता ते पुढच्या मीटिंग मध्ये घेऊया. ठीक आहे. त्याच्यामध्ये फॅक्टर्स बघा, बरेचसे फॅक्टर्स दिसत आहेत. असा फॉर्म्युला आपण कुठे बघितलेला दिसत नाहीये. ठीक आहे. तर आपण हा सम बघूया. काय बघा सांगितलंय, इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर अ स्ट्रेट थिन मेटल वायर ऑफ रेडियस स्मॉल आर इज इन्सर्टेड सिमेट्रिकली. मग अशी सांगितल्याप्रमाणे एक कॅपिलरी आहे, ज्याची रेडियस आहे आर. त्याच्यामध्ये एक वायर आपण इन्सर्ट केली आहे सिमेट्रिकली, म्हणजे काय, दोघांचं ऍक्सिस कॉमन आहे, कडेला नाही, मध्ये इन्सर्ट केली आहे. आणि याची रेडियस आहे स्मॉल आर. म्हणजे हा जो उरलेला पार्ट आहे, त्याच्या भोवतीचा हा पार्ट, राहिलेला पार्ट, त्याची रेडियस काय झाली, R - R झाली. बरोबर, म्हणजे आपली जी ओरिजिनल कॅपिलरी होती त्याची रेडियस आता काय झाली, R - R झाली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नुसती कॅपिलरी होती तेव्हा आर होतं रेडियस, पण आता ही वायर ज्याची स्मॉल रेडियस आर आहे, इन्सर्ट केल्यामुळे ओव्हरऑल